सांगितले की एरवी बाहेरून घरात आलेल्या मुलांना म्हणजे दुसरीकडे अजून वेगळीच तर आहे. कुटुंबामध्ये दोन्ही तिन्ही मुलं, त्यात एक बडा उद्योगपती, स्वयंघोषित प्रतिष्ठित माणूस, पण आईला कोण सांभाळणार? म्हणजे ही सातत्यानं आईच्या संबंधाने बोलत आहे. मॅडम, तुमच्या बी आईचं मला माहिती आहे. तुमची आई कुठं होती सांगू का? दुसऱ्याच्या आईकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या आईकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःच्या आईला जातनिहाय व्यवसायातून बाहेर काढू शकला नाही. तिथं वैजनाथ वाघमारे होता की सगळ्या समाजाचे पैसे गोळा करून दोघीचेही पुनर्वसन करणारा मी आहे. अवकात नसताना सुद्धा अवकातीपेक्षा जास्त बोलू नका. अवकात घडविणारा मी आहे. लोकांच्या आईबद्दल, मेलेल्या आईबद्दल तुम्ही बोलता, जिवंत आईबद्दल. तुमच्या जिवंत आईचे कारनामे सांगू? तुमचे कारनामे सांगू? महाराष्ट्राला माहिती नसल्यामुळे याचा अर्थ तुम्ही तो फायदा घेऊ नका. पण सगळं तुमचं काय आहे, सगळं गोड मंगाल. आपण सातत्यानं जर बोलायचं झालं तुम्हाला, तर तुम्ही दर एक महिन्याला थायलंडला कशाला जातो? कुठली ट्रिप करता तुम्ही? जर तुम्ही इराक इराणला तुम्ही जसं, माझं तर गृह मंत्रालयाला स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचा पासपोर्ट चेक करा. इराक आणि इराणला तुम्ही जाताय, काय करताय तुम्ही? माझं स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचे इसिस बरोबर संबंध आहेत. या बाईचे इसिस बरोबर संबंध असलेच पाहिजे. कारण जेव्हा एनआरसीचा प्रकरण निघालं, सीएचा निघाला विषय, तेव्हा मुस्लिम बहुल एरियामध्ये आणि मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करत असताना या बाईनं जे जे स्टेटमेंट केलं ते नक्कीच या भारत देशाच्या विरोधातलं आहे, नक्कीच हे हिंदू धर्माच्या विरोधातलं आहे आणि विकृत मानसिकतेमधलं आहे. त्याच्यामुळे या बाईची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वतःहून ड्रगचं प्रकरण काढलं पुण्यामधल्या या महिलेनं. पण ड्रगचं प्रकरण काढल्याच्या नंतर संजय राऊतनं पत्रकार परिषद घ्यायला ह्या बाईला सांगितलं आणि ह्या बाईनं पत्रकार परिषद नंतर घेतली नाही. म्हणजे कर्मचाऱ्याचे, अधिकाऱ्याचे, मुख्यमंत्र्याचे, मंत्र्याचे, आमदारांचे पोरांना तुम्ही त्याच्यामध्ये गोपनीय ठेवायचं. नंतर काय झालं? काही झालं नाही. म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही चिरीमिरी घेतली. त्यामुळे ड्रग प्रकरणामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे की सुषमा अंधारेंचा नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि संजय राऊतची नार्को टेस्ट झाली पाहिजे. या दोघांनी ड्रग प्रकरण पुढे करून किती रकमेचा यांनी भ्रष्टाचार केलाय आणि किती रक्कम कुणाकुणाकडून घेतलेली आहे, ही माझी स्पष्ट अण्णाभाऊ साठे विचार विकास मंचाच्या वतीनं भूमिका होती.